महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होते। रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करते। माँसाहेब जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीच्या चरणी नतमस्तक होते। आज या व्यासपीठावर उपस्थित असणारे परिवर्तन विकास आघाडीचे आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय सुधाकर भाऊ घारे, तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी, नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, भाऊंना पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि परिवर्तन विकास आघाडीचे आमचे सर्व पदाधिकारी यांना माझा साष्टांग दंडवत। तसेच भाऊवर प्रेम करणारे माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व मतदार बंधू, तसेच माझ्या या बाजूला उपस्थित असणारे, माझ्या या बाजूला उपस्थित असणारे आणि आपल्या सर्व भाऊंचं काम लोकांपर्यंत पोहोचवणारे सर्व माझे पत्रकार बांधव, सर्वांना नतमस्तक होते। आज 189 कर्जत खालापूर मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी 3-4 दिवसावर मतदानाचा दिवस आलेला आहे। तर आमदार कसा असावा असं एक व्याख्याते सांगतात। आमदार हा आपल्या मतदारसंघामधल्या बेरोजगारांचा प्रश्न सोडवणारा असावा। आपल्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 20,000 तरुणांना नोकरी देणारा असावा। आमदार कसा असावा? माझ्या माता भगिनींच्या समस्या सोडवणारा असावा। आमदार असा असावा वयोवृद्ध लोकांच्या समस्या सोडवणारा असावा, असं मी नाही म्हणत, एक प्रसिद्ध व्याख्याते म्हणतात। आज सुधाभाऊंचं काम जर पाहिलं आणि आमदार विजन ठेवून काम करणारा असावा। आमदार सुधाभाऊ, आता मी तुम्हाला आमदारच म्हणते, कारण आता 4-5 दिवसानंतर तुम्ही आमदार असणार आहात। आता 2024ला तुम्ही आमदार होणार आहात, यात कुठलीही शंका राहिलेली नाहीये। परंतु हा विकास करत असताना आणि सुधाभाऊ कुठल्याही पदावर नसताना, आमदार खासदार नसताना, जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष असताना भाऊनी जे काम या मतदारसंघात करून दाखवलं, रेडिसन ब्ल्यू सारखं हॉटेल आणून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला। आत्ताचे जे माजी आमदार आहेत त्यांनी जर या 5 वर्षात एका तरुणाला काम दिलं असेल तर मी नाव सुरेखा खेडकर सांगणार नाही। MIDC आणायचं सोडून द्या, एखाद्या माता भगिनीला चक्की घेऊन दिली का? पिठाची चक्की नाही घेऊन दिली। अहो, विकासाच्या नावाखाली गप्पा मारायचं काम चालू आहे। सगळेच बोलतात आणि मी पण बोलते, सुशोभीकरण करणं म्हणजे विकास नाही। आमदाराचं काम आहे माझ्या मतदारसंघातल्या रोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल पाहिजे की आपल्या इथल्या कुठल्याही ॲक्सिडेंट असेल, माझ्या माता भगिनींचं आपण मागे पाहिलं, एक महिला गरोदर होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं, तर त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये जाता आलं नाही आणि जवळपास हॉस्पिटल नसल्यामुळं तिचा वेळेअभावी आणि हॉस्पिटल अभावी मृत्यू झाला। याला जबाबदार कोण? तर या मतदारसंघातले माजी आमदार। तुम्ही 5 वर्षात एक सुसज्ज हॉस्पिटल उभा करू शकले नाही। आमच्या खोपोलीमध्ये भुयारी गटार योजना आली, पण ती कुणाच्या घशात गेली? त्या भुयारी गटाराचं काय खाल्लं ते त्यांना माहीत। माझ्या मतदारांना आव्हान आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अनेक प्रलोभनं दिली जातील, तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाईल। कारण आत्ताच जे एक महिन्यापूर्वी दुसरीकडे होते, काही जण तर कुणा उमेदवाराचं तिकीट आणायला गेले, काही फॉर्म भरायला गेले आणि नंतर त्यांना उपरती झाली की आमदारांनी आमचा विकास केला आणि ते सगळेच फॉर्म मागे घ्यायचा दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडे गेले। जर आमदारांनी विकास केला होता तर तुम्ही दुसऱ्या उमेदवाराचा फॉर्म मागण्यासाठी कशासाठी गेले होते? जर आमदारांनी विकास केला होता तुम्ही म्हणताय, तर तुम्ही त्या रथावर का चढले होते? हे तिकडे गेलेल्यांना माझा
जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे आच करी, परस्त्रिया सदा माता बहिणी समान, स्वतःच्या घामाने कमवलेल्या पैशातून भाऊ खर्च करतात, लोकांचे प्रश्न सोडवतात आणि त्यांच्याकडे जाताना कुठल्याही महिलेला भीती वाटत नाही, कारण भाऊ प्रत्येक महिलेकडे माझी बहीण आणि माता म्हणून बघतात. म्हणून आपल्याला या मतदारसंघासाठी चारित्र्य संपन्न, बेरोजगारी सोडवणारा आणि या मतदारसंघाला उत्कर्षाच्या आणि विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारा आमदार आज या गरज आहे या मतदारसंघाला. आता त्यांची दादागिरी सुरू झालेली आहे, गुंडगिरी सुरू झालेली आहे. 5 वर्षे दादागिरी, गुंडगिरी, दडपशाही. पण माझं मतदारांना आव्हान आहे, या 3 दिवस तुम्ही कुठल्या दादागिरीला, गुंडगिरीला बळी पडू नका. भाऊंना साथ द्या. भाऊचं 7 नंबरचं बटन आहे, रिक्षा, त्याच्या समोरचं बटन दाबा. येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला कुणाची पाय पकडण्याची वेळ येणार नाही. तुमचा पक्ष कुठला? हा जनता जनार्दन भाऊंचा पक्ष आहे. भाऊंचं भांडवल कष्ट आहे आणि भाऊंची निष्ठा सुद्धा या जनतेवर आहे. म्हणून या मतदारसंघातली जनता भाऊला येणाऱ्या विधानसभेत विधान भवनावर पाठवल्याशिवाय राहणार नाही. हा मतदारसंघातील जनतेला आणि व्यासपीठावरील सर्व नेत्यांना सुद्धा विश्वास आहे. विकासाच्या गप्पा मारल्या, आम्ही विकास केला, विकास केला, विकास केला. आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकरी शेती करता करता काहीतरी जोडधंदा किंवा आपल्या मुलाबाळांच्या संगोपनासाठी कुणी गायी पाळतं, कुणी म्हशी पाळतं, कुणी शेळी पाळतं. आमच्या शेजारी एक काका होते, यांच्या विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही गोष्ट लागू पडते. आमच्या शेजारी एक काका राहत होते, त्यांच्याकडे एक शेळी होती. ती शेळी दूध द्यायची. त्या शेळीच्या दुधावर त्यांच्या घरातली मुलं बाळं त्यांचं संगोपन व्हायचं. काही दिवसांनी ती शेळी दूध द्यायची थांबली, म्हणजे शेळी आटली. त्यानंतर आता त्यांना प्रश्न पडला, आपल्या मुलांना दुधाची आवश्यकता आहे. काका बाजारात गेले, चांगली दिसणारी शेळी घेऊन आले. 15,000 रुपये त्या शेळीला दिले. ती शेळी संध्याकाळी आणली. ज्याच्याकडून घेतली त्यांनी सांगितलं, ही शेळी सकाळी 1 लिटर दूध देते, संध्याकाळी 1 लिटर दूध देते. काका घेऊन आले, संध्याकाळी दूध काढायला गेले. शेळीने 1 टीपभर सुद्धा दूध दिलं नाही. काका बोलले, जाऊ द्या, शेळी दिवसभर काही खाल्लं नसन, चाललेली आहे, त्यामुळं नसेल दूध दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काका उठले, परत शेळीचं दूध काढायला गेले. शेळीने दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा दूध दिलं नाही आहे. त्यानंतर काकानी परत संध्याकाळी तोच प्रयोग केला, संध्याकाळी पण दूध दिलं नाही. काकाला असं वाटलं की माझ्या शेळीचं दूध कुणी शेजारी चोरून काढून नेतो की काय, म्हणून काकांनी त्या शेळीवर लक्ष ठेवायचं ठरवलं. त्यानंतर काकांनी त्या दिवशी रात्री शेळीवर लक्ष ठेवलं. त्या दिवशी 12 वाजता जरा खडबड झाली, शेळी जिथं बांधलेली आहे म्हणून काका उठले, तर ती शेळी स्वतःचं दूध स्वतः पित होती. काकाला प्रश्न पडला, ह्या शेळीने जर स्वतःचं दूध स्वतः पिलं तर माझ्या मुलाबाळाचं काय? तसं ह्या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास झालेला आहे, मतदारसंघाचा प्रश्न तसाच राहिलेला आहे. मग त्या काकांनी दुसऱ्या दिवशी ती शेळी खाटकाला नेऊन विकली, कारण काकाला दुसऱ्याची फसवणूक करून ती शेळी विकायची नव्हती. जर ती शेळी खाटकाला काकांनी दिली असेल तर या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावाखाली स्वतःच्या भाच्याचा, भावाचा, बहिणीचा विकास करणाऱ्याचं करायचं काय हे मी नाही सांगत, जनतेने ठरवायचं आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला भाऊला साथ द्यायची आहे. 7 नंबरचं रिक्षा समोरचं बटन दाबायचं आहे. मी जास्त वेळ घेत नाही. आता भाऊच्या बाबतीत 2 डम्मी उमेदवार उभा केलेत, सुधाकर घारे, एक जालन्याचे आणि एक सिंधुदुर्गचे. भाऊ मी मराठवाड्यातले आहे म्हणून सांगते, त्या जालन्याला एवढा दुष्काळ आहे, लोक ऊस तोडायला जातात, आपलं पोट भरण्यासाठी कुठं कुठं जातात. ह्या उमेदवाराला उपरती झाली, जालन्याचा विकास झाला म्हणून ते कर्जतचा विकास करायला आले की काय? असं म्हणजे तुम्ही डमी उमेदवार उभा करता, त्यांचा प्रचार करा. स्वतःने काय केलं ते सांगा.
त्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नाही, हे सुशोभीकरण दाखवतात. आणि माझा विठ्ठल अपक्ष उमेदवार माझ्या विठ्ठलाच्या पाया पडले नाही. आम्ही जळी तळी काष्टी पाशानी देवाला पाहतो. इथं बसलेल्या सर्व मतदाराला आणि मतदारसंघातल्या सर्व मतदारांमध्ये आम्हाला विठ्ठल दिसतोय. त्यामुळं आम्ही सगळ्यांना नतमस्तक होतो. आणि मी परत सगळ्यांना विनंती करते, येणाऱ्या 7 तारखेला भाऊला भरघोस मताने निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.